हॅलो, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आजचा व्हिडिओ किचनमध्ये आहे, म्हणजे की कुठली रेसिपी किंवा ब्लॉग दुसरा कोणता नाही। तर आजचा व्हिडिओ या विषयावर आहे की केसांवर। तर माझे केस मी उद्या धुणार आहे, तर आजपासून माझी काय तयारी सुरू असते ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट येतात की केस तुझी खूप छान आहेत, केसांचं काय लावते काय करते। तर म्हणलं चला आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू आणि डिटेलमध्ये माझ्या केसांचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर एरवी तर एवढं काय विशेष नसतं, मी बाहेरचं काही प्रोडक्ट यूज करत नाही, त्यामुळे एरवी मी केसांना काहीच लावत नाही। म्हणजे धुवायच्या अगोदर जे काय केसांना करेल तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। तर चला आज मी माझ्या पूर्ण केसांचं वॉश करूच, तर आजच्यापासून उद्यापर्यंतचा व्हिडिओ मी शूट घेणार आहे। तर चला, तर बघा मी इथं वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात केली आहे। तर इथं मी जे आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी लागतात ते म्हणजे पहिल्यांदा मेथी, जवस हे घेतलेलं आहे। बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती जवस म्हणजे काय, तर तुम्ही कुठल्याही दुकानात जाऊन विचारा, जवस म्हणल्यावर भेटते। आणि जे की तेल तुम्हा सगळ्यांनाच माहीत असेल। आणि इथं मला कढीपत्ता नाही भेटला तर चालते, एवढं काही नाही। ह्या दोन गोष्टी आहेत ना, तर ह्याच्यापासून बेस्ट असे रेमेडी तयार होणार आहे आणि तेल खूप छान बनणार आहे, जे की आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं आहे। आणि केस गळती तर खूप कमी होते या तेलांनी। तर आता या छोट्याच्या स्पॅनमध्ये मी हे तेल ओतून घेणार आहे, जेवढं माझ्या केसांना लागते तेवढं। आणि मी हे तेल एक टाईमचं बनवते, कारण माझ्याकडे फ्रीज नाही की जेणेकरून मी आठवड्याचं बनवून स्टोरेज करून ठेवेल। तुम्ही हे तेल आठवड्याचं बनवून ठेवू शकता, फक्त जास्त दिवसाचं लॉंग टाईम नका बनवू, जे की महिन्याचंही आठवडा 10-12 दिवसचं ठीक आहे, तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। आणि मी इथं जर वेळेस तेल लावताना असं तेल बनवते, कारण माझ्याकडे फ्रीज नाही। मी जेव्हा केस धुवायचे त्यावेळेस मी हे बनवून लावते। तर आता हे मी गरम करायला ठेवले, तेल प्रमाणातच घेतले, कारण मी उन्हाळ्यात तर आठवड्यातनं 3 वेळा केस धुते, त्यामुळे एवढं तेल मला ओके आहे, कारण मी 3 वेळा तेल लावत असते आठवड्यातून। तर छान तेल गरम होऊन द्यायचं आणि त्यानंतर मग मी इथं पहिल्यांदा मेथी टाकून घेतली सगळं। तर हे मेथी मी गावाकडून आणली, म्हणजे शेतातले, तुम्ही बघू शकता असे काळे ही असे वेगळी दिसते, म्हणजे पूर्ण परफेक्ट दिसत नाही। याचं कारण मी ही शेतातली आणली, आणि जे विकत असतात ना ती एकदम परफेक्ट पिवळी, पूर्ण त्यात काहीच नसतं, खूप स्वच्छ असते ती। आणि ही पण नीट करून ठेवली, पण थोडं थोडं ही येतात। तर मी आता ही मेथी छान कमी गॅसवर छान उकळून द्यायची हिला, म्हणजे तेल चांगलं उकळून द्यायचं, खूप जास्त फुल गॅस करायचा नाही, नाहीतर खोबरेल तेलाला म्हणजे जाळही लागू शकतो। तर कमी गॅसवरच करायचं। मेथीतला पूर्णपणे अंश त्या तेलात उतरला पाहिजे असं कमी गॅसवर उकळून द्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला आता टाकायचं आहे ते म्हणजे जवस। तर जवस पण हे रानातलंच आहे, कारण आमच्याकडं जवस म्हणजे मेथी होती आणि ज्या माझ्या साईडच्या आहेत त्यांच्याकडे जवस होतं, तर मग आम्ही एकमेकींना देतो। त्यामुळं दोन्हीही गोष्टी मला विकत आणाव्या लागल्या नाहीत। आणि विकतही मी घेऊन लावलेले आहेत, असं काही नाही की विकत घेऊन बी तुम्ही लावू शकता, जास्त काही महाग नसतात। तर छान मी दोन्ही बी गोष्टी कडून दिल्यात, आणि तुम्ही बघू शकता मी इथं खाली उतरून ठेवलेत फरशीवर, ते तेल थंड होण्यासाठी। तरी कसं उकळते तुम्ही बघू शकता, कारण ते तेवढं गरमच झालं होतं। तर आता चांगलं थंड होऊन दिलं मी, आणि त्यानंतर आता मी हे गाळायला घेतले। तर इथं बघू शकता मी छोटीशी एक वाटी घेतली, आणि ते आता खूप छान थंड, म्हणजे खूप पूर्ण थंड बी नाही झालं, कोमट झाले। तर आता हे कोमटच आपल्याला केसांना आपल्याला लावून घ्यायचे। जे तेल बनलंय ते खूप केसांना आपल्या महत्त्वाचं आहे, कारण मी स्वतः यूज करते खूप दिवसापासून, आणि मी माझ्या केसांना खूप सारे रिझल्ट बघितले, त्यामुळे मी सतत ह्याच्यावर व्हिडिओ शेअर करत असते। कारण माझ्या केसांना खूप सारा फायदा झाला आहे ह्या तेलांपासून, की केस गळायचे कमी झालेत, माझ्या केसांची वाढ पण खूप छान होते, हे सगळं मला जाणवते। म्हणून मी तुमच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शेअर करते। काही नाही झालं तर केस गळती तरी पूर्णपणे ह्या तेलानं थांबते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझ्या केसाची म्हणजे केस गळती थांबून केस वाढायला आता सुरुवात झाली। पहिल्यांदा केस नव्हते वाढले, केस गळती थांबली चांगली, आणि आता माझे चांगले केस वाढतात, हे मला पूर्णपणे जाणवतंय। आणि असं शेजारचे हे आहेत ताई, ह्या पहिल्यापासून माझे केस बघतात, म्हणतात लय फरक जाणवतोय तुमच्या केसात। तर खूप छान वाटतंय मला की माझ्या केसात चांगली वाढ म्हणजे व्हायला सुरुवात झाली आत्ता तर। आणि मी आता कट पण नाही केस केले, तुम्हाला मी नक्की शेअर करेन, म्हणजे आत्ताच हे मी केस गळती थांबल्याचे केस आणि आताचे केस काय फरक जाणवतोय ह्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेन। तर बघा फायनली छान मसाज करून ताईंनी मला तेल लावलं,
तर खूप छान वाटतं. म्हणजे मी स्वतः बी तेल लावते माझ्या हाताने, पण दुसऱ्यांच्या हाताने तेल लावून घेण्याची मजा ना कशातच नाही. खूप खूप रिलॅक्स असं फील होतं मला. तर फायनली छान असं तेल लावून झालेलं आहे माझ्या केसांना. तर बघा मी छान केस बांधली आणि झोपून गेली. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. तर इथं मी थोडासा तांदूळ शिजत टाकला होता, म्हणजे थोडाच टाकला होता आणि आपल्याला त्यावरचं फक्त पाणी घ्यायचं होतं. त्यात मीठ टाकलेलं नव्हतं आणि एकीकडं मी फक्त पाणी उकळाय ठेवलं होतं. यात टाकून घ्यायचं होतं आपल्याला जवस. थोडंसं जवस टाकून घ्यायचं होतं, जे की रात्री टाकलेलं तसंच आपल्याला इथं जवस टाकून घ्यायचं होतं. हे पाण्यात जवस उकळल्यावर असं चिकट असं जेल तयार होतं, एकदम क्रीम बनती ह्याची. तर बघा जे तांदळावरचं पाणी आणि जवस, तर ह्या दोन्हीची एक मस्त अशी क्रीम बनलेली आहे. तर आता ही क्रीम मी माझ्या केसांना दुसऱ्या दिवशी सकाळचं लावून घेते, कारण आत्ता मला केस धुवायचे आहेत. तर मला हे लावणं का गरजेचं आहे तुम्हाला सांगते. ज्यांना खूपच वाटतं आपले केस रफ आहेत, तर त्यांच्यासाठी खूप इफेक्टिव्ह असं हे सकाळची रेमेडी आहे. तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर फायनली असं माझ्या केसांचं रुटीन असतं. आठवड्यातून एकदा तरी सकाळची रेमेडी लावत असते. आणि जे रात्रीचं तेल बघितलं तुम्ही, ते तर माझं जेव्हा मला केस धुवायचे त्यावेळेस ते मी बनवून लावत असते. असं माझं काय केसांचं रुटीन आहे. तर आवडलं असेल तर लाईक करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.